या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. वैजनाथराव शिंदे, चंद्रकांत बिराजदार, ललितभाई शहा, मोईजभाई, वेंकटराव बेद्रे, श्रीशैल उडगे, समत पटेल हेही या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. लॉकडाऊन 4मध्ये आपण आता आहोत आणि या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे एकूण 61 पॉझिटिव्ह रुग्ण आजवर आढळले. त्यापैकी अनेक जण बरे होऊन घरी परतलेत. अनेकांवर आजही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे आणि दुर्दैवाने 2 रुग्ण यांचा मृत्यू झाला. यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की या 61 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकही स्थानिय रुग्ण नाही. ही समाधानाची बाब आहे आणि लॉकडाऊन 1 पासून लॉकडाऊन 4 पर्यंत लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी महाराष्ट्र सरकारद्वारे ज्या ज्या सूचना वेळोवेळी करण्यात आल्या त्याचं तंतोतंत पालन लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी केलं. हे इथं मला नमूद करावंसं वाटतं. मी या निमित्तानं त्या सगळ्यांचे धन्यवादही व्यक्त करतो. या 61 रुग्णांपैकी सुरुवातीचे आंध्राचे काही रुग्ण जे निलंग्याला सापडले, त्यानंतर उदगीरमध्ये काही रुग्ण माहिती आमच्यापर्यंत देण्यात आलेली आहे. ती माहिती आपल्याला सुद्धा आहे याची कल्पना मला आहे. अलीकडे जेव्हा महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला पर जिल्ह्यातले जे स्थानिय लातूरचे स्थानिक पण पर जिल्ह्यात जे अडकलेले आहेत त्यांना स्वगृही जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यामुळं बरेच लोक लातूर जिल्ह्यामध्ये स्वगृही परतले. त्यांना तपासणं, चाचणी करणं हे सारं नियमितपणे सुरू राहिलं आणि ही सुद्धा बाब मला आपल्या समोर ठेवावीशी वाटते की कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमध्ये
परजिल्ह्यातनं आणि परराज्यातनं कुणीतरी आलं आहे आणि म्हणून त्याच्यामुळं इथं प्रादुर्भाव वाढला अशी एकही तक्रार किंवा अशी एकही घटना घडलेली नाही. हे अनेक रुग्ण इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमध्ये होते, हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये होते आणि काही दिवसानंतर ती लक्षणं वाढल्यामुळं त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह निघाली आणि म्हणून मग त्यांच्यावर उपचार करण्यात आले. काल परवा उदगीरमध्ये, वडवळमध्ये आणि निलंग्यामध्ये जे रुग्ण आढळले ते परजिल्ह्यातनं आले आणि मग त्यांनी यंत्रणेला संपर्क केला. यंत्रणेने त्यांची माहिती तपासणी छाननी केली आणि मग त्यांना विलगीकरण अलगीकरण करून त्यांच्यावर उपचार हे सुरू करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये परदेशामधून आलेले प्रवासी जे आहेत ते जवळपास 126 सुरुवातीपासूनच त्यांच्यावर बारकाईनं नजर आपण ठेवली होती आणि ते सगळेच नेगेटिव्ह होते आणि ते नंतर कधीही पॉझिटिव्ह निघाले नाहीत. ही देखील माहिती मी आपल्यापुढं ठेवू इच्छितो. लॉकडाऊन 4मध्ये आता आपण आहोत आणि कोविड-19 व्हायरस याविरुद्ध जो लढा आपल्याला उभा करायचा होता त्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये उपचाराची यंत्रणा सुसज्ज असावी यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करण्यात आले आणि प्रत्येक तालुक्यामध्ये क्वारंटाईन फॅसिलिटीज या उभ्या करण्यात आल्या आणि लातूर आणि उदगीरमध्ये डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल सुरू करण्यात आले. लातूरमध्ये कोविड-19 टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आणि आज अत्याधुनिक अशी ही लॅब त्या ठिकाणी आपण सुरू केली आहे, ज्यामुळे आता 4 तासामध्ये जवळपास 160 नमुने हे तपासले जाऊ शकतात. आपल्या जिल्ह्यामध्ये सारेच जवळपास रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून यानं त्या निमित्तानं आले आणि त्यांच्या संपर्कात जे स्थानिय लोक आले यामुळे हा प्रादुर्भाव लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ही साथ पसरू नये यासाठी मग उदगीर, निलंगा येथे विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं राबवण्यात आली. कंटेनमेंट एरिया घोषित करण्यात आले. तिथं काही काळ कसलीही ये-जा याला परवानगी नाकारण्यात आली. घरातच राहावं सगळ्यांनी, घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक वस्तू आणि सेवासुद्धा घरपोच देण्याचं काम जिल्हा प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की शहरं सोडल्यानंतर ग्रामीण भागामध्ये जवळपास सगळ्यासाठी आता शिथिल केलेले आहेत. तेव्हा शेतीसंबंधी उद्योग व्यवसाय हे सुरू झालेले आहेत. बाजार समित्या ह्या सुरू झालेल्या आहेत आणि आता लॉकडाऊन 4मध्ये तर जवळपास सारंच सुरू करण्यात आलेलं आहे. शेतीमालाचे हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावं ही मागणी शेतकऱ्यांच्याकडनं आमच्यापर्यंत आली आणि कालच पाणगाव येथे कापूस खरेदी केंद्र महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे आणि तिथं कापसाची खरेदी सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना कापसाचा भाव त्या ठिकाणी वितरितसुद्धा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने रेशन देण्याची जी मोहीम हाती घेतली त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आजवर 22,76,867 लाभार्थी यांना रेशन वितरित करण्यात आलेलं आहे. केशरी कार्डधारक यांना रेशन देण्याची योजना यामध्ये नव्हती,
ही मागणी आणि आवश्यकता लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी याला संमती दिली आणि केशरी रेशन कार्ड धारकांनासुद्धा धान्याचं वाटप सुरू झालेलं आहे. लॉकडाऊन 3मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था सुरू व्हावी म्हणून ज्या उपाययोजना केल्या त्यामध्ये आम्हाला ही कल्पना होती की अनेक मजूर आणि कामगार हे आता परराज्यातनं आणि पर जिल्ह्यातनं मूळ गावी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला काम ग्रामीण भागामध्ये मिळावं यासाठी रोजगार हमी योजनेची कामं आणि इतर कामं सुरू करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय केला आणि जिल्ह्यातील 17,566 मजुरांना 3,51,32,00,000 रुपयाचे अर्थसहाय्य हे या निमित्तानं करण्यात आलेले आहे. काही ठिकाणी काळा बाजार होतो अन्नधान्यांचा, ही माहिती जेव्हा आमच्याकडे आली त्यावर कठोर कारवाईसुद्धा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि काही ठिकाणी कारवाईसुद्धा करण्यात आली. पाणी टंचाई उपाययोजनाच्या संदर्भामध्ये एकंदरीतच मराठवाड्यामध्ये जे जलसाठे आहेत, मग धनेगाव धरणापासून ते अगदी जिल्ह्यातल्या पाझर तलावापर्यंत हे जलसाठे याची पाहणी करून यामध्ये पूर्व मान्सून जी कामं करावी लागतात ती कामं करण्याच्या संदर्भाच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी काही डागडुजी करावी लागते, काही ठिकाणी काही दरवाजे बसवावे लागतात, आणखी काही ज्या दुरुस्तीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या कराव्या लागतात. आणि म्हणून लातूर, बीड आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा मी पत्राद्वारे सूचना केलेल्या आहेत की त्यांनी धनेगाव धरण इथेसुद्धा पूर्व मान्सून काही कामं करावायची असतील तर ती करावीत आणि मग वांजरा नदीवर, तेरणा नदीवर आणि जिल्ह्यातल्या ज्या इतर नद्या आहेत त्या नद्यांवर जे केटीवेअर्स आहेत त्या केटीवेअर्समध्ये सुद्धा कसलीही अडचण येणार नाही याची दक्षता त्यांनी बाळगावी. आणि मग साठवण तलाव, पाझर तलाव यामध्ये जी काही छोटी मोठी कामं असतील त्यांनी ती करून घ्यावीत अशा सूचना त्यांना या निमित्तानं देण्यात आलेल्या आहेत. खाजगी हॉस्पिटल सुरुवातीला अनेक बंद होते, त्यांना वारंवार विनंती करून सूचना करून सुरू करावेत असा आग्रह धरून किंवा सक्ती करून आता बहुतांश खाजगी हॉस्पिटलसुद्धा नॉन कोविड या उपाययोजनांसाठी सुरू झालेले आहेत. त्याच संदर्भामध्ये आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, नंतर इतर जी काही दुकानं आहेत हे लॉकडाऊन 4 नंतर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सवलत मिळेल. सरपंचांशी सोसायटीचे चेअरमन, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, BDO, लोकप्रतिनिधी सगळे या सगळ्यांशीच आम्ही वेळोवेळी संपर्कात राहिलेले आहोत. पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जिल्हा प्रशासनाला असं कळवलं आहे की आपत्तीचा हा काळ आहे आणि या आपत्तीच्या काळामध्ये जी व्यवस्थापनं आपल्याला करावी लागतात त्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये जे लोकप्रतिनिधी असतील, गावच्या सरपंचापासून त्या विधानसभेचा आमदार, खासदार यांनी जमिनीवर जी परिस्थिती आहे त्याच्या संदर्भाने माहिती घेऊन जर शिफारस केली तर ती शिफारस आपण ग्राह्य धरावी आणि शासनाच्या ज्या काही अटी शर्ती नियम आहेत त्याची शहानिशा बाळगून त्याला आपण मंजुरी द्यावी अशा सूचना मी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. जेणेकरून कुठल्याही म्हणजे पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि मग त्याच्यात हे निर्णय घ्यावेत याची आवश्यकता नाही अशा सूचना आम्ही त्यांना यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रशासन आहे, पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, मेडिकल दुकानदार, भाजीपाला दुकानदार, अत्यावश्यक देणारे सगळेच, या निमित्तानं मी त्या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता लातूर जिल्ह्यामध्ये
आपल्याला ही कल्पना असेल की काम किती बारकाईनं सुरू आहे. त्यामुळं घरामध्ये अलगीकरण ज्यांना करण्यात आलेलं आहे त्या व्यक्तींची संख्या जवळपास 431 आहे. त्यानंतर संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या ही 412 आहे. त्याचबरोबर आयसोलेशन केलेल्या रुग्णांची संख्या ही 778 आहे. आणि अहवाल आपले दररोज प्राप्त होतात. त्यामुळं आज जे काही अहवाल आपण म्हणजे काल अहवाल दिले होते त्या 22 अहवाल दिले होते, त्यापैकी 16 हे निगेटिव्ह होते आणि 6 हे पॉझिटिव्ह होते. आणि प्रलंबित अहवाल कुठलाही नाही. त्यामुळे इथं लातूरमध्येच कोविड-19 टेस्टिंग लॅब सुरू झाल्यामुळं 4, 6, 8 तासामध्ये आपल्याला अहवाल प्राप्त होतो, जेणेकरून उपचारामध्ये त्याची मदत होते. रुग्णालयातून बरे होऊन गेलेले एकूण बाधितांची संख्या ही आता 30 आहे. 30 लोक आता हे बरे होऊन घरी परत गेलेले आहेत. आणि आज जे काही 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ते कोराळी तालुका निलंगा येथील हे 6 व्यक्ती आहेत. मी माहिती घेतली हे कुठून आले तर ते असं म्हणाले मला मुंबईहून आले, मुंबईतून कांदिवली या परिसरातून आले. ते तिथं कामाला होते, अडकले होते आणि म्हणून ते आपल्या मूळ गावी या ठिकाणी आता आलेले आहेत. पण ते येताच त्यांची इथं चाचणी तपासणी केली आणि ते कोविड पॉझिटिव्ह आढळले आणि तेव्हापासूनच त्यांना आपण उपचाराच्या या सगळ्या प्रणालीमध्ये सामावून घेतलेलं आहे. आता आजपर्यंत साधारणतः पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची जी संख्या आहे त्यामध्ये जे 2 मरण पावले दुर्दैवानं, एक पुरुष एक स्त्री, अशा 2 व्यक्तींचा समावेश आहे. आणि यात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की त्यांना इतर आजार सुद्धा होते आणि कोमॉर्बिडिटी यामुळे ते दुर्दैवानं दगावले. ही माहितीसुद्धा मला आपल्याला या निमित्तानं द्यावीशी वाटते. रुग्णालयामध्ये आत्ता जे उपचार घेत आहेत असे 29 रुग्ण आहेत. 16 पुरुष आहेत आणि 13 स्त्री आहेत. अशी ही साधारणतः संख्या लातूर जिल्ह्याची आहे. आणि 61 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह हे आढळलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ही कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज जी परिस्थिती आहे ही 35,000च्या वर महाराष्ट्रामध्ये आता कोविड-19 रुग्णांची संख्या ही झालेली आहे. भारतामध्ये 1 लाखाच्या वर आणि जगामध्ये 46 लाखांच्या वर ही संख्या आता गेलेली आहे. यात मला आता हे आकडे जे आत्ता एकंदरीत आमच्याकडे विभागाकडे जी माहिती आमच्याकडे येते, मोर्टॅलिटी रेट हा जगाचा 6.75% आणि महाराष्ट्राचा 3.56%. म्हणजे
हे एकंदरीत प्रमाण म्हणून आपल्याला हे घेता येऊ शकतं की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोर्टॅलिटी रेट हा कमी आहे. याचाच अर्थ असा आहे की आजवर ज्या शासनाच्या वतीनं उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला, आता हे यश अपयश मी म्हणणार नाही, पण ही सेवा आपल्याला देता आली ज्यामध्ये जो मोर्टॅलिटी रेट जगाचा आहे, कारण हे आपत्ती जागतिक आहे, त्यामुळे या जागतिक आपत्तीमध्ये कोणत्या देशामध्ये काय चाललं आहे, देशामधल्या कोणत्या राज्यांमध्ये काय चाललं आहे याची जेव्हा चर्चा होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये हा मोर्टॅलिटी रेट अतिशय नियंत्रणामध्ये आहे, हे मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे. तसं तर सगळ्या राज्यातले मोर्टॅलिटी रेट्स किंवा केसेस, डेथ्स हे सगळं इथं आपल्याकडं आहे. ही माहिती मी सगळ्याच पत्रकारांना त्यांच्यापर्यंत पोचेल अशी मी व्यवस्था या निमित्तानं करणार आहे. मला आणखी आपल्याला जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे की हा व्हायरस आणि याचा हा पसरणं, आपण डबलिंग रेट हा शब्द ऐकला असेल, म्हणजे अतिशय जिथं स्प्रेड हा झपाट्यानं होतो आहे तिथं एक दोन दिवसाचा डबलिंग रेट असतो. पण महाराष्ट्रामध्ये आता हा डबलिंग रेट 10 आणि 12च्या वर 10 दिवस 12 दिवस असा हा झालेला आहे आणि हा अधिक वाढला पाहिजे अशी साधारणतः आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यानंतर याच अनुषंगाने एक बाब आपल्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो. कोमॉर्बिडिटी आपण मगाशी बोललो, तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः जे रुग्ण दगावले किंवा मृत्युमुखी पडले तर जवळपास कोमॉर्बिडिटी असलेल्यांची संख्या जवळपास 75% आणि कोमॉर्बिडिटी ज्यांना नाही आहे त्यांची संख्या 25% आहे. आणि त्यातसुद्धा आपल्या असं निदर्शनास आलेलं आहे की लक्षणं दिसताच जर डॉक्टरला संपर्क केला किंवा रुग्णालयामध्ये दाखल झालं आणि ज्या आवश्यक त्या तपासण्या चाचण्या केल्या तर तो रुग्ण बरा होऊन बाहेरही लवकर पडतो. पण अनेकदा आपल्याला असं जाणवलं किंवा रुग्णांमध्ये सुद्धा जी त्यांची मानसिक जी परिस्थिती आहे त्यामध्ये दडपण किंवा भीती यामुळं सुद्धा काही वेळेला लवकर रुग्ण रुग्णालयामध्ये येत नाहीत अशी साधारणतः माहिती आमच्या पुढे या मागच्या काळामध्ये आलेली आहे. टेस्टिंग ह्याच्यावरही खूप चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि म्हणजे आज मी आपल्याशी संवाद साधत असताना 3 लाखाच्या जवळ महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग आपण उद्दिष्ट गाठू शकलो. हे इतर कुठल्याही राज्यापेक्षा देशातल्या अधिक आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार मी जेव्हा स्वीकारला आणि त्यानंतर काही दिवसांनी कोविड-19 व्हायरस हा आढळला जगामध्ये, मग तो भारतात आला, महाराष्ट्रात आला, त्यावेळेला आपल्याकडं फक्त 4 लॅब्स होत्या महाराष्ट्रामध्ये आणि आता त्या लॅब्सची संख्या 80च्या घरात आपण या सुविधा व्यवस्था निर्माण करू शकलो, जेणेकरून
आता अगदी सिंधुदुर्ग किंवा जळकोट अशा दुर्मिळ भागातून सुद्धा चाचणी जर करायची असेल तर त्याला पूर्वी मुंबई पुणे इथं जावं लागत असावं, पण आता लातूरला सुद्धा आपल्याला कल्पना आहे की पहिला स्वॅब आपला गेला पुण्याला, त्याच्यानंतर सोलापूरला, पण आता लातूरमध्येच हे चाचण्या होत आहेत. हे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत या उपाययोजना म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहे. ही साधारणतः महाराष्ट्राची आणि लातूरची माहिती मी आपल्यापुढं ठेवलेली आहे. लॉकडाऊन 4मध्ये आता जिल्हा प्रशासनाने शिथिलता सुलभता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना दिलेली आहे आणि कोविड-19 व्हायरस विरुद्ध हा लढा किती काळ चालेल हे सांगणं तसं कठीण आहे, पण एकंदरीत जे आपण ऐकतोय, वाचतोय, पाहतोय, यावरनं असं दिसतंय की हे वर्ष साधारणतः सावध राहण्याचंच असेल, हे मला इथं नमूद करावंसं वाटतं. फिजिकल डिस्टन्स, हँड हायजीन, हे सगळं आपल्याला, मास्क हे नियमितपणे पाळावं लागेल. घरी राहूनच काम करणं याकडं भर द्यावा लागेल. अत्यावश्यक असेल तरच कार्यालयात जाणं, म्हणजे आता हे मला वाटतं सगळ्याच क्षेत्रामध्ये हे सगळं होणं अपेक्षित आहे. कारण कोविड-19 व्हायरस एवढा अनप्रेडिक्टेबल आहे की कोणत्या व्यक्तीला तो कसा परिणाम करेल हे सांगता येत नाही. आणि कोविड-19 व्हायरस याचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण काही एसिम्प्टोमॅटिक व्यक्ती जे असतात, आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे त्यांना काहीच होत नाही, ते व्हायरसचे कॅरियर असतात आणि त्यांना रुग्णालयातसुद्धा काहींना जाण्याची आवश्यकता भासत नाही. अँटीबॉडीज त्यांच्यात तयार होतात आणि त्यांना इम्युनिटी मिळते. पण त्या दरम्यान त्यांचा संसर्ग ज्या लोकांशी येतो त्याच्यामध्ये समजा प्रतिकारशक्ती एखाद्याची कमी असेल तर त्याला ती लागण होते आणि मग त्याला रुग्णालयामध्ये उपचाराची आवश्यकता भासते. त्यामुळं वॅक्सिनवर काम सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हॅफकिन इन्स्टिट्यूट यांनीसुद्धा BCG वॅक्सिन हे जे लहानपणी आपण सगळ्यांनीच घेतलेलं आहे, काही ठिकाणी हा अभ्यास सुरू आहे की BCG वॅक्सिन यामुळं प्रतिकारशक्ती ही अधिक आहे असा काही अभ्यास समोर आलेला आहे. त्यामुळं त्याच्या ट्रायल्स या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या आणि हॅफकिन संस्थेच्या वतीनं घेण्यात येत आहेत आणि उपचारामध्ये त्याचा उपयोग आपल्याला होण्याची शक्यता निश्चित आहे. त्याचबरोबर आता आपण सगळे पत्रकार आहात आणि माध्यम आपल्या हातात आहे. या माध्यमाचा उपयोग सामान्य माणसांपर्यंत जी माहिती किंवा सूचना ह्या पोचल्या पाहिजेत, त्या पोचाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. जगामध्ये आता म्हणजे वॅक्सिन येईपर्यंत आपण धीर धरायचा का? काही जगामध्ये हर्ड इम्युनिटी ही संकल्पनासुद्धा राबवण्यात येते. तिथं लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे ते तिथं करता येऊ शकतं. जोपर्यंत वॅक्सिन, औषध हे उपलब्ध होत नाही परिणामकारक, तोपर्यंत मला असं वाटतं की
हे आपल्याला सगळ्यांनाच पाळावं लागेल. नगरमध्ये एका गावामध्ये असाच एसिम्प्टोमॅटिक व्यक्ती परराज्यातून का परजिल्ह्यातून आला आणि एका व्यक्तीच्या संसर्गामध्ये गावातले जवळपास 200 लोक यांना लागण झाल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण स्वतःचा बचाव कसा करू शकता की आता वर्षभर आपण ठरवूनच दिलं पाहिजे की हे 6 फुटाचं अंतर आपण पाळायचं, हात नियमितपणे धुवायचे, नाका तोंडा डोळ्याला हात लावायचाच नाही, आणि लावायचा असेल तर तोंड धुतानाच हात स्वच्छ धुवून साबणाने तोंड धुतानाच लावायचा. हे सगळं आपल्याला अंगवळणी आणावं लागेल. त्याशिवाय या कोविड व्हायरसपासून बचाव होणार नाही. आणि आता शाळा कॉलेज सुरू होतील का नाही हे आपल्याला आता जोपर्यंत हा ग्राफ फ्लॅट होत नाही आणि डिक्लाईन होत नाही तोपर्यंत त्यावर आपल्याला भाष्य करता येणार नाही. पण कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे आपल्याला सांगितलं आहे की पावसाळ्या अगोदर याच्यावर नियंत्रण आणायचा प्रयत्न आपला असला पाहिजे. आणि तो अंदाज बघून त्यावर आपल्याला काही पावलं येणाऱ्या काही दिवसामध्ये उचलता येतील. लातूरमध्ये साधारणतः मला असं वाटतं की फिजिकल डिस्टन्स वगैरे हे लोक पाळत आहेत. काही वेळा काही दृश्य अशी पाहायला मिळतात की जिथं पाळलं जात नाही. मला या निमित्तानं हे देखील आव्हान करायचं आहे की यामध्ये आपण अतिशय कठोरतेनं ह्याचं पालन केलं पाहिजे. आता उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो की एका ठिकाणी समजा एखाद्याला लागण झालीच दुर्दैवाला, तर त्याला घरी जाता येत नाही, त्याला रुग्णालयात जावं लागतं. हे फार म्हणजे विचित्र साथ आहे आणि याचे नियमसुद्धा कडक आहेत. कारण तुम्ही घरी गेला तर तुम्ही घरातल्या सदस्यांना त्याची लागण कराल. त्यामुळं खरं म्हणजे आता ज्याला लागण झाली आणि या सगळ्या उपचाराच्या मधून जे गेलेत आणि बरे होऊन घरी आलेत, त्यांनी याचा कसा सामना केला आणि त्यांची मनस्थिती काय होती, त्यांनी कसा हे सगळं पेललं वगैरे, हे सगळं मला वाटतं इतरांना त्याच्यामधून खूप शिकण्यासारखं आहे. आता त्यांनाही लागण जी झाली ती कशी झाली त्यांनाही ठाऊक नाही. अनावधानाने चुकून किंबहुना काही वेळेला सामाजिक अंतर किंवा फिजिकल डिस्टन्स पाळण्यात आलं नसावं, कुठेतरी आपण हात लावला वगैरे, हे आता ह्याच्यावर मी फार भाष्य करणार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की लातूरमध्ये म्हणजे विशेषतः लातूर शहर महानगरपालिका इथे अजूनही एकही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे आणि अशी स्थिती पुढेही राहावी. समजा कोणी आलं आणि एखाद्याला लागण आहेच, तर त्याला वेळेत जर आपण रुग्णालयामध्ये दाखल करू शकलो आणि उपाययोजना करू शकलो तर त्याचा समाजामध्ये प्रचार होणार नाही. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निलंगा, उदगीर, वडवळ या ठिकाणी जे काही आत्ता रुग्ण अलीकडं आपल्याला आढळलेले आहेत तिथं संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तिथं समाजामध्ये ही साथ पसरणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भामध्ये कडक सूचना करण्यात आलेल्या आहेत. तेव्हा मी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद लातूर, लातूर शहर महानगरपालिका, सगळ्या नगरपंचायता, सगळ्या नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, इतर सामाजिक संघटना
डॉक्टर्स, नर्स, टेक्निशियन्स, मेडिक्स, पॅरामेडिक्स, स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, वीज कर्मचारी, पोलीस दल, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, हे जे सगळे पुढं होऊन लढतायत त्या सगळ्यांचंच मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कौतुक करू इच्छितो. आणि महाराष्ट्र शासन म्हणून आणि एकंदरीत महाराष्ट्र म्हणून आणि आपण सारेच त्यांचा आदर सन्मान तर आपण करतच आहोत, पण या आपत्तीमध्ये जे काम त्यांनी केलं आहे यापुढं अधिक सन्मान या सगळ्याच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सगळ्याच व्यक्तींचा आपण सगळे करणार आहोत. याबाबत कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. शेवटचं मी आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगेन की कोविड-19 विरुद्ध लढा हा खऱ्या अर्थानं आपल्याला रुग्णालयाबाहेर द्यायचा आहे. रुग्णालयामध्ये तर उपचार देतोय आपण, हा लढा सुरू आहे रुग्णालयाबाहेर, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे याची लागण जी होते ती साधारणतः रुग्णालयाबाहेरच लागण होते, मग उपचारासाठी ते रुग्णालयामध्ये येतात. आणि म्हणून रुग्णालयावर फार ताण येणार नाही म्हणून आपण ही जिम्मेदारीनं आपण हे पाळलं पाहिजे, ही प्रार्थना या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. कारण लॉकडाऊन 5मध्ये काय करणार, लॉकडाऊन नकोच ते असं बोलता येईल ना आपल्याला. संख्या मोठी आहे आणि त्यांना दिली जाणारी मदत ही फार तुटपुंजी आहे. हे लॉंग टर्मच्या विषयामध्ये याचं नियोजन काय आहे, आपण याच्यात काय विचार. आता सुरुवातीला जी मदत रेशनची सरकारच्या वतीनं देण्यात आली ती 3 महिन्यासाठी ही मदत देण्यात आली. आणि आता लातूरचा जर आपण चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर 90% लातूर हे आता पूर्ववत सुरू झालेलं आहे, ग्रामीण भाग. आणि सगळ्या ज्या बाजार समित्या आहेत तिथं आता कोट्यावधीची उलाढाल शेतीमालाच्या खरेदी विक्रीची झालेली आहे. पैसा आता हा ग्रामीण भागात चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये कामं सुरू केलेली आहेत, मजुरांना मजुरी मिळायला लागलेली आहे. त्यामुळं अर्थचक्र ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये सुरू झालं आहे. आणि ही जी मदत होती ही आपत्कालीन मदत ज्या आपत्कालीन काळासाठी ही करण्यात आलेली आहे ती पुरेशीच आहे. यापुढं म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मला असं वाटतं की अर्थचक्रच सुरू होईल. त्यामुळं आपत्कालीन जी मदत ही जी करायची आहे त्या काळापुरतीच ती आहे आणि त्यानंतर आवश्यकता भासणार नाही. आपण शहरामध्ये जे पार्किंगचं आता एक धोरण राबवलं आहे त्याच्याबद्दल व्यापाऱ्यांच्या काही तांत्रिक अडचणी म्हणजे काही ज्या ग्राउंड लेवलच्या अडचणी आपण सगळ्या बाजूने त्या बंद करतो. एखाद्या माणसाने एक ताडपत्री घेतली तिथं शेतकऱ्याच्या ताडपत्रीचं वजन जे व्यापाऱ्यांनी सांगितलेलं 80 किलो होतं. त्या 80 किलोची ताडपत्री त्यानं बसस्टँडपर्यंत किंवा आपल्या पुतळ्यापर्यंत कशी न्यायची. किंवा एखाद्या किराणा दुकानातले तांदळाचा कट्टा घेतला तो कट्टा आता ते घेतलं तर दांडला घेतलं तरी वाहू शकत नाही, त्याला ती माणसंच लागतात. ती सामान्य कसं नाही या व्यापाऱ्यांची घर वर्षानुवर्ष खाली दुकान वर घर आहे त्याच्या वाहनाची व्यवस्था आपण काय करणार. या 3 गोष्टीचा आपण पालकमंत्री म्हणून काय विचार करतो. बाजारपेठेमध्ये जी गर्दी होते आणि
जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी सूचना देऊनही अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग याचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे वाहनामुळं जी काही तिथं जागा व्यापली जाते आहे आणि त्यामुळं जे काही फिजिकल डिस्टन्सिंग नागरिकांना म्हणजे ग्राहकाला त्याचं पालन करता येत नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने आणि लातूर शहर महानगरपालिकेने तिथे त्या बाजारामध्ये आता ऑन फूट अशीच खरेदी करायची किंवा बाजार करायचा अशा सूचना केलेल्या आहेत. ते ज्या काय 18 गल्ल्या आहेत गोलाईमधल्या आणि तिथं येणारा जो कोणी ग्राहक असेल त्यांनी तिथे उतरायचं ऑटोमध्ये, बसमध्ये किंवा आपल्या गाडीमध्ये आणि चालत बाजार करायचा आणि जेव्हा त्याला परत जायचं असेल पुन्हा परत त्यांनी बसमध्ये, ऑटोमध्ये किंवा आपल्या गाडीमध्ये जिथं पार्किंग असेल तो त्याच्याकडे ड्रायव्हर असेल तर तो त्याला पिकअप करायला येईल आणि ड्रॉप केल्यानंतर, नसेल ड्रायव्हर तर त्याला पार्किंग लॉटपर्यंत चालत जावं लागेल. आता पार्किंगच्या ज्या व्यवस्था आहेत त्या अधिक कशा आपल्याला करता येतील. मला वाटतं काही पार्किंग लॉट त्यांनी लोकांसाठी खुले केलेले आहेत, ते पुरेसे नाहीत याची मला कल्पना आहे. पण आणखी पार्किंग लॉट तिथं आपल्याला तयार करावे लागतील जेणेकरून गाडी काढा आपण जेव्हा म्हणतो किंवा इथे लावू नका जेव्हा म्हणतो तेव्हा कुठं लावायची हे देखील त्यांना आपण सांगितलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित काही ठोस उपाययोजना लोकांसमोर सादर करू. पण मला असं वाटतं की आता हे या बदलत्या परिस्थितीनुसार काही हे बदल आहेत ते आपल्याला फारसे आवडले जरी नसले तरी ते स्वीकारावे लागतील असं वाटतं. होम क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या तुम्ही सांगितलं 400च्या जवळपास आहे, पण बाहेर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे. पद्धत अशी चालू आहे सध्या की बाहेर जिल्ह्यातून जर का लातूरमध्ये कुणी आलं तर त्यांना उत्स्फूर्तपणे स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःचा चेकअप करून स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावं लागते. पण हा उत्स्फूर्तपणा लोक दाखवत नाही. तर आपण म्हणजे माझं सजेशन आहे की जिल्ह्याच्या बॉर्डरवर किंवा महानगरपालिकेच्या बॉर्डरवर कोणीतरी चेक करावं त्यांना, म्हणजे जे परवानगी रीतसर परवानगी घेऊन जरी येत असतील तर त्यांना चेक करून होम क्वारंटाईन आपण केलं पाहिजे. तिथं संख्या वाढून याच्यात कसं आहे की शासनानं पहिल्यांदा काय सांगितलं आहे की तुम्हाला लक्षणं असली की तुम्ही संपर्क करा. हेल्पलाईनच आहे ना. म्हणजे महाराष्ट्रात, भारतात कुठेही एखाद्याला ही लक्षणं जाणवली की त्यांनी फोन उचलायचा आणि फोन करायचा. तिथं ॲम्ब्युलन्सच येते ना म्हणजे रुग्णालयामध्ये उपचारासाठी. आता हे तुम्ही जे म्हणताय की लोक येत आहेत, मग शंका आहे आपल्याला की त्याला व्हायरस आहे का नाही. आता शंकेला इथं म्हणजे तसा वाव राहत नाही ना. आणि आता काही ठिकाणी जसं गावांमध्ये आता हे जे सगळे येत आहेत हे आपल्या मूळ गावी येत आहेत, म्हणजे ते कामाला परगावी गेले होते. तेव्हा आता गावामध्ये सुद्धा काही ठिकाणी असं सांगण्यात येतं की त्यांनी सर्टिफिकेट आहे का, व्हायरस आहे का नाही, पण त्याला लक्षणच नाहीत ना. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्याला लक्षणं नाहीत किंवा लक्षणं असतील म्हणून त्याची चाचणी फक्त करणं म्हणजे शंकेच्या आधारावर त्याला वाव नाही आहे. आणि तसं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडनं सुद्धा तशा काही मार्गदर्शक तत्त्व किंवा सूचना अशा नाही आहेत. हे तुमचं म्हणणं खरं आहे की जिल्ह्याच्या ज्या सीमा आहेत या सीमेतनं जे लोक येत आहेत ते परवानगी घेऊनच येत आहेत. म्हणजे पुण्याहून समजा आला लातूरला तर ते पुणा जिल्हाधिकारी आणि लातूर जिल्हाधिकारी या दोन्हीही जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनेच ते प्रवास करतायत आणि त्यापूर्वी सगळ्या ज्या अटी शर्ती आहेत ते त्या पूर्ण करतायत. आणि कंटेनमेंट एरिया जर असेल तर त्यातून त्याला बाहेर परवानगी नाहीच ना. पुण्यामध्ये समजा एखादा कंटेनमेंट एरिया आहे तिथून तो इथं येतच नाही. हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मुद्दा हा आहे की जरी जो इकडे येणार असेल तर त्याची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय त्याला परवानगी दिली जात नाही. अडचण फक्त विना परवानगी
जे येत आहेत त्यांची आहे. आणि त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे शासनानं 2 पावलं पुढं टाकून गावामध्ये जेव्हा असे लोक आढळले तेव्हा गावाच्या बाहेर किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांना आपण क्वारंटीन केलं 14 दिवस. म्हणजे नागरिकांचा हा आग्रह असल्यामुळे ते तिथं क्वारंटीन केलं आणि 14 दिवसानंतर त्यांना लक्षणं नाही आहेत त्यांना घरी पाठवलं. एखाद्याला लक्षण उद्भवलं त्याला रुग्णालयात आणलं. म्हणजे हे सगळं सुरू असल्यामुळेच लातूरमध्ये अजूनही नियंत्रणाखाली आहे असं माझं म्हणणं आहे. औषध नाही असं म्हणतात, तर नेमकं आपण उपचार काय करतो? हे जे रुग्णालयामध्ये उपचार होत आहेत हे एक प्रोटोकॉल जगामध्ये देशामध्ये ठरवून दिलेलं आहे. जे आपले तज्ज्ञ आहेत किंवा संशोधक आहेत किंवा डॉक्टर आहेत यांनी हा प्रोटोकॉल ठरवलेला आहे. त्यांच्याकडे जो अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार ह्या प्रोटोकॉलद्वारे ही औषधं घेतली तर प्रतिकारशक्ती वाढते आणि व्हायरल लोड जो आहे त्याच्या संदर्भामध्ये त्या रुग्णाला जी काही लढा द्यावा लागतो त्याच्या शरीराला त्याच्यामध्ये याची मदत होते. आता प्रतिकारशक्ती एखाद्याची जास्त असेल तर तो बरा होऊनही बाहेर येतो. पण एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी असेल किंवा जर इतर आजार असतील डायबिटीज हायपरटेन्शन किंवा कॅन्सर किडनीचे काही आजार आहेत इतर जे त्याला थोडीशी अधिक अडचण जाणवते असं दिसतं आहे. त्यामुळं जगामध्येच या संदर्भामध्ये काम चाललेलं आहे. याला वॅक्सिन आता काही ठिकाणी ट्रायल्स सुरू झालेले आहेत आणि पहिल्या राऊंड्स ट्रायल्सचे झालेले आहेत. समाधानकारक काही माहिती पुढे येते आहे आणि कमर्शियल वॅक्सिन म्हणजे ह्याचं कमर्शियल प्रोडक्शन हे लवकरात लवकर व्हावं अशी साधारणतः सगळ्यांचीच अपेक्षा आहे. माईक मास्कच्या किमती परवडणाऱ्या नाही. म्हणजे पर्टिक्युलरली N95 मास्क असेल तरी आपण म्हणत असतो सामान्य माणसांची गरज नाही आहे. तरी पुढच्या वर्षभर जर सावधानतेचं जर वर्ष असेल तर तसं हप्तीला माझ्या माहितीप्रमाणे 16-18 रुपयामध्ये काही N95 मास्क उपलब्ध झालं. तर तसं सामान्य माणसापर्यंत याचं काही प्रोडक्शन करून शासनाचा काही असा विचार आहे का की चांगल्या क्वालिटीचे मास्क हे कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपलब्ध व्हावे. हा एक पहिला प्रश्न. दुसरा, लातूरमध्ये जे खाजगी रुग्णालय काही दिवसासाठी आता बंद करावं लागतं. तर वडवळ नांगरचा एक रुग्ण तिथं हॉस्पिटलमध्ये गेला तर सध्याच्या काळामध्ये डॉक्टर्स सुद्धा काही मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. कारण मुंबईमध्ये एक हॉस्पिटल बंद झालं, आता इथे एक हॉस्पिटल बंद झालं. तर वडवळ नांगर हा बाधित क्षेत्र असतानाही आजही एका रुग्णालयामध्ये वडवळचा रुग्ण आलेला दाखवण्यासाठी म्हणजे नॉर्मल आजारांसाठी सुद्धा. तर अशा वेळेला डॉक्टर्सच्या संदर्भात एक काहीतरी धोरण आणि जर रुग्ण खोटी माहिती देत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात एखादा इशारा दिला पाहिजे. कारण त्याच्यामुळे हॉस्पिटल्स बंद पडतात. नाही, आपण मास्कच्या संदर्भामध्ये जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्यामध्ये मास्क कोणी वापरावेत याची साधारणतः एक मार्गदर्शन तत्त्व आपल्याकडे उपलब्ध आहे. N95 हा मास्क कोविड वॉर्डमध्ये जे डॉक्टर कार्यरत आहेत त्यांनीच उपयोगात आणायचा आहे. सामान्य माणसाला N95ची गरज नाही. आता मी सुद्धा घातलेला आहे तो सर्जिकल मास्क आहे, 3 लेअर मास्क. म्हणजे कपडासुद्धा जरी आपण नाकातोंडाला झाकण्यासाठी जर आपण उपयोगात आणला तरी तो पुरेसा आहे. आता तुम्ही जे म्हणालात की काही कॅरियर्स आहेत कोविड-19चे आणि ते येत आहेत जात आहेत, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कॅरियर जरी येत जात असले तरी तुम्ही समजा ह्या दक्षता पाळल्या तर तुम्हाला त्याची लागण होत नाही.
तुम्ही फेस कवर ठेवला, हात धुतले, नाकातोंडा डोळ्याला हात नाही लावले, 6 फुटाचं अंतर राखलं, तर तुम्हाला ही लागण होत नाही, हेच मी सांगतो आहे. आणि आता वडवळचा दुसरा रुग्ण जर एखाद्या रुग्णालयात आला उपचारासाठी तर त्याच्यावर अन्यायच होईल ना. त्याला तर उपचार मिळालेच पाहिजेत. आणि तो जो वडवळला रुग्ण आढळला तो त्याला हिस्ट्री होती, तो मला वाटतं हैदराबादहून आला होता वाटतं, हैदराबादहून, म्हणून त्याला हिस्ट्री होती. नाही, ठाण्याचा लागतो, हा मग एक कोणी हैदराबादहून एक मुंबईहून, तर ते बाहेरून आले होते. त्यामुळे ते जे सस्पिशन आहे ते बाहेरून आल्यावर नॅचरली अधिक असतं, म्हणून त्याला आपण वेगळं करतो. असं हे साधारणतः आपण करतो. त्यामुळं आता तुम्ही म्हणालात की डॉक्टर, आता डॉक्टरनी समजा जर मास्क घातला, अंतर राखलं किंवा प्रोटेक्टिव्ह गिअर घातलं तर त्यालाही ती लागण होत नाही. म्हणजे मला असं वाटतं की याचा जो काही डोक्यामध्ये जो वैचारिक कलह याच्यामुळं निर्माण होतो आहे त्यामुळं सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याला डॉक्टरांनी तपास करतो, असं लांबून नाही तपास करतो आणि तेव्हा डॉक्टरांचा संपर्क करून डॉक्टरलाच लागत होती. नाही, त्याच्यामध्ये मी सांगतो ना, त्याच्यामध्ये लक्षणं ज्याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे एसिम्प्टोमॅटिक अशा केसेसच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलताय ना की तो गेला आणि लागण झाली, तर तसं एकही उदाहरण लातूरमध्ये नाही. नाही नाहीच ना. आता 65 दिवसात नाही. मग हे आपल्याला नाही, तसं नाही. माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की आता हे जे उदाहरण आहे असं एकही घटना लातूरमध्ये 65 दिवसामध्ये घडलेली नाही. मुद्दा क्रमांक 1. आणि आता त्यामध्ये शासनाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की आता एसिम्प्टोमॅटिकसुद्धा कुठं असू शकतात की एखाद्याच्या घरी लागण झालेली आहे, तिथं तुम्ही क्वारंटाईन केलं किंवा तुम्ही रेड झोन केलेला आहे. तर उदगीरचं उदाहरण मी आपल्याला देतो. उदगीरमध्ये ज्या ठिकाणी पहिला कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तिथले 2400 घरं हे आपण रेड झोनमध्ये डिक्लेअर केले. त्या 2400 घरामध्ये सगळ्यांच्या चाचण्या केल्या, तपासण्या केल्या आणि मग याच्यावर नियंत्रण मिळवलं. आता त्याच्या बाहेर एकदा हे सगळं कंटेनमेंट एरिया घोषित केल्यानंतर म्हणजे ह्याच उपाययोजना आहेत ना याच्यावर मात करण्याच्या. त्यामुळं लातूरमध्ये कोणीतरी रुग्ण आता जातो आहे उपचारासाठी, त्याच्यामुळं ते होईल असं नाही. त्याचा कुठंतरी संसर्ग असल्याशिवाय ते होत नाही असं ते मला म्हणायचं. आणि मुंबई पुण्यामध्ये सुद्धा ह्या ज्या काही बाबी आढळत आहेत आणि मोठ्या संख्येनं जे रुग्ण येत आहेत तिथं जॉग्रफिकली लोक गजबजलेल्या वस्तीमध्ये राहत असल्यामुळं सुद्धा ते प्रकार उद्भवतात. कुठल्या? हां, नाही अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी म्हणालो ना की ते जे व्यक्ती आहेत त्यांनी खरं तर परवानगी घेऊनच यायला होतं. विना परवानगी ते आलेले आहेत. ते काही म्हणजे सरळ मार्गाने आलेले नाहीत. नाही, तशा पोलीस दल जे काम करतं आहे त्याच्याही मर्यादा आहेत ना. कारण जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत त्या 17-18 आहेत जिथून रस्त्यात वाहनांची वाहतूक होते. पण शेतातून आलं कोणी किंवा अगदी पाणंद रस्त्यानं कोणी आलं, ह्या ज्या सगळ्या आहेत आणि पोलिसांनी सगळं तेच करायचं असंही थोडंसं ते मला वाटतं म्हणजे खूप जाचक अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करतो. या मुद्दा एवढाच आहे की आता ते जे नागरिक आहेत कोराळीचे जे कांदिवलीमध्ये होते त्यांनीच जर कर्तव्य म्हणून काही भूमिका बजावली असती तर सगळ्यांनाच त्याचा टेस्ट होत नाही.
चौकशी करण्याची आवश्यकता असेल तर चौकशी केली जाईल. ती घटना जेव्हा माझ्या निदर्शनास आली तेव्हा मी सगळी माहिती तपशील माझ्याकडे मागवलेला आहे. तर तपशील आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं आवश्यक असेल तर ती केली जाईल. मला द्या ना. त्यात फक्त माझ्याकडे जी माहिती आलेली आहे, जी मला इथल्या रुग्णालयातल्या अधिष्ठातांनी दिली, त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे भाऊ आणि मग भाऊजाई त्या लातूरच्या आणि हे तिथं कार्यरत होते. तर त्यांनी फार आग्रह करून त्यांना इकडे उपचारासाठी बोलावलं आणि कोविड-19 पॉझिटिव्ह ते आढळले. पण त्याचबरोबर त्यांना इतरही काही आजार आहेत, त्याच्यावर उपचार ते पूर्वीपासून सुरू होतेच वगैरे वगैरे. तर त्याला ती पार्श्वभूमी आहे. त्याच्यामध्ये कुठेही नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, गाडेवाल्याने परवानगी दिली आहे का मला माहिती नाही. गाडेवाल्याला परवानगीच नाही. त्यामुळं तुम्ही जर त्यांना असं सांगितलं की काही दिवस जोपर्यंत परवानगी नाही तोपर्यंत जिथं परवानगी आहे तिथं विकलं तर आपल्याला मदत होईल. जहाँ वो अभी खड़े होके बेच रहे हैं ना, वहाँ पे तो परमिशन ही नहीं लॉकडाउन में. इसलिए हम आपको बताएंगे कि कहाँ बेच सकते हैं आप, वहाँ बैठ के बेचेंगे तो आसान हो जाएगा. आणखी कोणाच काय नाही ना. थँक्यू.